निष्ठा हा जीवनातील एक प्रमुख गुण आहे। चांगल्या संघटनांमध्ये निष्ठा महत्त्वाची असते आणि नेते ती मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करतात। अशाच प्रकारचे कठोर परिश्रम भारतीय जनता पक्षाकरिता करणारे मेळघाट क्षेत्राचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांना पक्षश्रेष्ठींकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय असणारे प्रभुदास भिलावेकर यांची नुकत्याच जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मेळघाटपदी नियुक्तीबाबत घोषणा करण्यात आली। प्रभुदास भिलावेकर यांनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवून मेळघाट मतदारसंघाकरिता 5 वर्षे विधानसभा सदस्य म्हणून उत्कृष्ट काम केले होते। आमदार असताना व त्यानंतर सुद्धा सातत्याने प्रभुदास भिलावेकर यांनी पक्ष बळकटीकरणाकरिता संघटन तयार करण्यावर विशेष भर दिले होते। म्हणूनच आजही मेळघाट क्षेत्रामध्ये माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांचे मोठ्या संख्येत कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत दिसून येत आहे। माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांची जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मेळघाटपदी नियुक्ती झाल्याची माहिती मिळताच मेळघाटातील भाजपा पदाधिकारी सोबतच कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून आणि पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला। ज्याप्रमाणे मी पक्षाकरिता एक निष्ठेने काम केले आहे त्याची पावती मला पक्षश्रेष्ठींकडून नेहमीच मिळालेली आहे। मला मिळालेल्या महत्त्वपूर्ण जबाबदारीचे सोने करून पक्षाच्या माध्यमातून मेळघाटचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल याकडे विशेष भर दिले जाणार आहे। एवढेच नव्हे तर मेळघाटात प्रत्येक गावात जास्तीत जास्त संख्येत भारतीय जनता पक्षाचे संघटन बळकटीकरण करणार असे मत माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी व्यक्त केले आहे। मेळघाट सारख्या क्षेत्रातील एका लहानशा कार्यकर्त्याला पक्षश्रेष्ठींकडून महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्यानंतर प्रभुदास भिलावेकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले आहे। नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांचे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले व धारणी शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। हे विशेष। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।